लक्षण एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ಈ ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಆಗುವುದು ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠದ. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮಗೆ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮಗೆ ಪುನಃ ಪುನಃ ಬರಬೇಕಾಗ್ತದೆ. ಜನ್ಮ ಮರಣ ತಪ್ಪಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಈ ಜನ್ಮ ಮರಣ ತಪ್ಪಿಸಬೇಕಾದ್ರೆ ನಮಗೆ ಆತ್ಮಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗಬೇಕು, ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗಿದೆ. ನೀನು ಯಾರಿದ್ದೀರಂತೆ ನಾನು ಬ್ರಹ್ಮ ಇದ್ದೇನೆ ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ನಿಶ್ಚಯದಿಂದ. ಬಾಕಿ ಎಷ್ಟು ನೀವು ಭಜನೆ ಮಾಡಲಿ, ಎಷ್ಟು ಬೇಕಷ್ಟು ಪುಣ್ಯ ಮಾಡಲಿ, ಆದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಜನ್ಮ ಮರಣ ತಪ್ಪಲಿಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ, ಎಂದೂ ಆಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಬಹಳ ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಸ್ವರ್ಗ ಕೊಡ್ತಾರೆ ನಿಮ್ಗೆ, ಇದಕ್ಕೆ ಕೈಲಾಸ ಕೊಡ್ತಾರೆ, ಇದಕ್ಕೆ ವೈಕುಂಠ ಕೊಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಬರಬೇಕು. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलले जे ऋषी सात भावे भरताय. पिटू भक्तीचा डांगोरा करी काळाशी ठरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. आत्मज्ञान फार महत्व आहे. परमार्थामध्ये किती तुम्ही भजन केला तरी काही फायदा नाही. द्वैत कल्पना जे आहे ते निघून जात नाही आपलं. काय करून काय फायदा होणार तुम्हाला? किती पूजा केली तरी काय फायदा नाही, ते कोणी ग्रहण करत नाही. वर्षभर तुम्ही जन्मभर तुम्ही हे देवा म्हणत बसला तरी काय मिळणार नाही. किंवा जन्माच्या जन्मवेळा बाहेर दुःखाचे कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदेव 12 करता सगळे 12 म्हणून सगळीकडे बघितलं, जाऊन बघून आलो मी. कोणालाही आत्मज्ञानाबद्दल काही माहितीच नाही. तेच महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होणार नाही, आत्मज्ञान, तोपर्यंत तुम्हाला जन्म मरण तुम्हाला पुन्हा पुन्हा यावं लागले. पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशाहीने मागतं. म्हणून काय पाहिजे तुम्हाला? सत्संग पाहिजे. नेहमी कोणी सांगणार पाहिजे तुम्हाला. नित्य वाचन, कसं ब्रह्माबद्दलचं वाचन पाहिजे तुम्हाला. सत्संग पाहिजे. कोणी आत्मज्ञानी पुरुष आहे त्याची सेवा करायला पाहिजे तुम्ही. आत्मज्ञानी सेवा तू सांगतो, तू अरे तू ध्येय नव्हे, तू सच्चिदानंद स्वरूप आहे. ऐक शिष्य आहे तिचे वर्म, तू स्वयचे आहेस ब्रह्म, हे विषयी संग ब्रह्म धरूच नको. किती तुम्ही प्रयत्न केला, काय केलं तर काही फायदा होणार नाही. किती पूजा केली तरी काय दगडा मातीची पूजा करताय, मूर्ती काय बोलते काय? आज मला नैवेद्य चांगलं दाखवलं नाही आहे म्हणून रागवते का मूर्ती? हे नाही, सगळं खोटं. अज्ञानाची परिसीमा. आपण कोण आहे, कुठून आलो आपण? माझी आई लहान होती त्यावेळी मी कुठं होतो? जर विचार करा तुम्ही. विचार करेल तो पुरुष, विचार न करेल तो पशु. बघा, आपण विचारच करत नाही. बघा काय आपण कोण आहे, मी मेल्यानंतर कुठं जाणार? इतका वैभव प्राप्त करून घेतलेला आहे. कितीतरी हे पैसे नोटा वगैरे सगळं सगळे काय घेऊन जाणार तुम्ही? तेवढे मोठे 3 कोटीचे बिल्डिंग तरी स्वतःची ह्याला तुमच्या मुंबईला बांधली आमच्या मित्रांनी. पण काय नाही, जाताना काय घेऊन जाणार? अधोगती नरकाला गेला तो शेवटी. काय भगवंताला आठवलं नाही, भगवंताचं नाव आठवलं नाही, मी कोण आहे हे कळलंच नाही. देवाची बघा, देवाची पूजा करत पाहिजे की देव म्हणजे गुरु. कोण? गुरु. गुरुविण देव नाही तुझा पाहता त्रैलोकी म्हणून आहे.
पूजा कोणाची करायची? देवाची. म्हणजे पुढे आत्मज्ञानी सत्पुरुषाची पूजा करायची, त्याचं मनन करा, मला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून प्रार्थना करा, त्याला दया येईल. आणि त्या दयाने काय येईल? तुम्हाला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकून तुला ज्ञान प्राप्त मुक्त करून देतात. त्याला सायुजी मुक्ती म्हणतात. ते सायुजी मुक्ती आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. तुम्ही कितीही काही नामस्मरण करा, नाम म्हणजे तुम्हाला चित्तस्य शुद्धे कर्म न वस्तू उपलब्धते वस्तू सिद्ध विचार येणं किंचित कर्म कोटी म्हणजे चित्तशुद्धीसाठी आपण नामस्मरण वगैरे करतो, पूजा करतो चित्तशुद्धीसाठी. नुसतं चित्तशुद्धी झालं काय फायदा नाही. ज्ञान प्राप्ती व्हायला पाहिजे. मी शरीर नव्हे, मी सच्चित्त आनंद स्वरूप आहे असा अनुभव पाहिजे. बघा, शरीराचं काय वाटेल ते होते, मी कोण आहे? मी आनंद अखंड आहे. मला मृत्यू नाही, जन्म नाही, मरण नाही, असा अनुभव तुम्हाला गुरुकडनं मिळतो. आणि ते प्राप्त करून घ्या. बाकी काय पूजा केली काय झालं तर काय होणार नाही. दगडाची मातीची पूजा करताय, त्याने काय म्हणून मिळणार आहे तुम्हाला? तिथं भाव भक्ती पाहिजे, तर सगुण साक्षात्कार होतो. सगुण साक्षात्कार ज्याला झालं नाही त्याला काही फायदा नाही. आत्मज्ञान पण माहीत करत नाही, काही नाही. पहिल्यांदा सगुण साक्षात्कार, सगुणाच्या आधारे निर्गुण पावे हे निर्धारे म्हटले. सगुण आपल्याला देव दिसतो का? गुरु दिसतो का? कोणाची भक्ती करता तुम्ही? त्या मारुतीची भक्ती करता? मारुती भेटला का तुम्हाला? किती वर्ष आमचा मित्र मारुतीची फुला करतो आणि रोज ते मारुतीची श्लोकवर म्हणायचे, भीमरूपी महारुद्रा मारुती म्हणून पुष्कळ करत होता. काही त्याला पाच नाही, मरून गेला तो त्याला अज्ञान. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तुम्ही तोपर्यंत गुरुकडे जाऊन गुरुकडे विचार, मी कोण आहे, मी कुठं जाणार, मेल्यानंतर मी कुठं जाणार आहे हे विचारा गुरुला. मी काय करायला पाहिजे? ह्या मला जन्म मृत्यू चा फेरा चुकवण्यासाठी मी काय करायला पाहिजे विचारा. अज्ञानामुळे तसंच जातो तुम्ही, ज्ञानीकडे येत नाही. काहीतरी कुठं काहीतरी पूजा करता, देवाची पूजा करत नाही, सगळं भूतांचीच पूजा करतात अज्ञानी भूत. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, आत्मज्ञान हे फार महत्वाचे आहे. ज्यावेळी तुमचा जन्मसिद्ध आहे काय, हा ज्ञान प्राप्ती करून घेणं हे जन्मसिद्ध आहे काय, ते करत नाही आपण. पैशाच्या पाठीमागे लागलं आहे, प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागलेलं आहे, आणि काय भोगाच्या पाठीमागे लावलेलं आहे. मग काय मिळणार तुम्हाला? विचार करा. विचार करेल तो पुरुष, विचार न करेल तो पशु. तर आपण एवढे करतो पण आपल्याला आपलं स्वरूपाचं कसं ज्ञान प्राप्ती करून घ्या हे फार महत्वाचं आहे. परमार्थामध्ये ज्ञान प्राप्त झाले नाही तर तुम्हाला आणि कुठल्या किती वर्ष झाली तरी तुम्हाला काय आनंद मिळणार नाही. पुन्हा पुन्हा जन्म मरण, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम असं व्हायला लागते तुम्हाला. म्हणून हे दुःख निराकरण करण्यासाठी ज्ञान प्राप्त करून घ्या. दुःख कसलं? मी मरणाची दुःख आहे तुम्हाला. एवढं मी पैसा कमवला आता जाणार, माझी बायको मेली, मी पण जाणार आता, मुलं पण कोणी ऐकत नाही, फॉरेनमध्ये गेलेत माझी मुलं, ते या मेलो तरी ते येतच नाही. एवढं खर्च करून यायचं आणि काय पुढं काय करता येत नाही म्हणून येतच नाही. ते माझ्या मित्राचं असं झालंय. त्याचे आई वडील मिळे तरी कोण तो आलाच नाही शेवटतो डोंबिवलीला. सांगण्याचं तात्पर्य काय, सत्य काय आहे ते शोधून काढा की जगामध्ये सत्य काय आहे. सत्य काय? ब्रह्म आहे. ज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्ती व्हायला पाहिजे तुम्हाला.
आणि ते जर होत नाही, नुसतं आपण महाराज की केले तर काय होणार आहे तुम्हाला? हे सगळं साथ कुठलं काय येणार तुमच्या समोर? तुम्हाला ज्ञान प्राप्त नाही झालं तर तो आनंद आहे, सच्चित आनंद स्वरूप ते तुम्हाला मुक्त करते, तुम्ही मरत नाही. बघा काय ज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला मरण नाही, जन्म नाही, मरण नाही. आत्मस्वरूपामध्ये ब्रह्मस्वरूपामध्ये लय होतात आणि केव्हाही प्रगट होऊ शकतात. प्रगट त्या केव्हाही करू, इच्छा तर कोणी इच्छा केली तर महाराज प्रगट. आता महाराज वर्षाविश्वात ज्ञानी पूर्ण. ही बिल्डिंग बांधण्यासाठी मला थोडंसं अडचणी आली, पैसे नाही, काय नाही म्हटलं. महाराजांना मी म्हटलं, प्रार्थना केली, काय मला काय करायचं काय नाही करायचं, माझ्यासाठी काय मला नको आहे, मी इथं निघून जातो कुठे, माझं काय घरदार काही नको मला, कुठेही देवळात कुठलं तरी राहून मी आयुष्य करू शकतो. पण हे लोकांसाठी करायचं आहे, म्हणजे भक्त लोकांसाठी शिकवण्यासाठी. तुम्ही म्हणताना भक्त पाहिजे, महाराज म्हणतात की भक्ती का वाढव, भक्ती वाढव म्हणतात महाराज. हे दुसरं काय नाही, भक्ती वाढव. बघा हे भक्ती वाढवण्यासाठी लोकांना बोलवून त्यांना ध्यान बघा, ध्यान करा, नाही ते कसं करा, मन वनमन करण्याचा अभ्यास शिकवतो इथे आम्ही. मन वनमन आलं की 2-2-3-3 तास ते ध्यान कर, म्हणजे देहाचीच होऊन ध्यान करतात, त्यांना ज्ञान प्राप्त होते. ते सगळं सांगू शकता, बघायचं बसून सगळं सांगतात. होता त्याला बघा, तो ध्यानाचा अभ्यास त्याला सांगितला. 3 दिवस 3 महिने तो काही खाल्ला नाही. वादीला त्याला सांगितलं नुसतं तू काय खाऊ नको, म्हणजे अन्न आहार अगदी व्यवस्थित पाहिजे. त्याला म्हटलं गीतेमध्ये आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न बोधस्य योगोर भवति दुःख. दुःख रहित योग होतोय. म्हणून खाण्यात पिण्यावर कंट्रोल पाहिजे. तुम्हाला ज्ञान प्राप्ती व्हायला पाहिजे असेल तर भरपूर करून काय होतं, ग्रास मात्र जेवण. हिमालयात मी होतो त्यावेळी ते हे याचे कोणतरी आहे ह्याचे ज्ञानी ह्याला उत्तर काशीमध्ये, ते म्हणाले जेवण कसं ग्रास मात्र तेवढं जरूर आहे. सारखं ध्यान, समाधी लागली. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय, कुठलेही तुम्हाला किती पैसा मिळवला, किती भोग घेतले, काही राहणार नाही सुख. तात्पुरते सुख आहे. आणि शाश्वत सुख पाहिजे असेल तर मग अखंड आनंद आम्हाला. काही करायची गरज नाही आहे. मी सच्चित आनंद स्वरूप आहे. मी देह नव्हे, मी हात पाय नव्हे, मी का कोण आहे, मी आनंद सच्चित आनंद स्वरूप आहे. अभ्यास करायचा हा, दुसरं काय नाही. किती जप केला तरी काय फायदा, मुक्त होणार नाही तुम्ही. चित्तशुद्धीसाठी कर्म आहेत. वस्तू उपलब्ध म्हणजे आत्मज्ञान उपलब्ध होत नाही. आणि वस्तुसिद्धी विचार येणं, याचे विचारच केले पाहिजे. तुम्ही ध्यान वगैरे करताना मी सच्चित आनंद आहे, मी देहातीच व्हावं, अभ्यास करायचा. प्राणायाम थोडासा करून देहात, मी देह नव्हे, मी हात पाय नव्हे. हात तोडले तरी तुम्ही आहात, पाय तोडले तरी तुम्ही आहेच. काय कारण हे या देहाचा माझा पाय दुखतो म्हणून आसन सिद्धी करून माणसं विकमित होता. माझे पाय दुखायला मला बसता येत नाही म्हणाला तो. अरे जसं बसेल तू बैस, पण नामच ध्यान कर, ध्यान सोडू नको. ध्यान कुठं, चित्तामध्ये ब्रह्मरंध्रमध्ये साधना करावी. चित्त कुठे ठेवायचे, ब्रह्मरंध्रमध्ये ठेवा. बघा देहातीच व्हावे, वस्तूशी ओळखावे, तुका म्हणते. बाकी हे किती आज्ञा, किती प्रवचन, किती काय केलं तर सगळं खोटं. त्यांनी काय फायदा होत नाही. सगुण साक्षात मला म्हणाले, मला मारुतीचं दर्शन झालं, मला फार आनंद आला. माझा 1 दिवसाचा आनंद हा, दुसऱ्या दिवशी परत दुःखच की.
काय 1 पैसा मिळाला, 1,00,000 रुपये मिळाले, काय झालं? दुःख. कारण त्याचं रक्षण करायला पाहिजे की परत कोण चोरी करून केला तर काय पाहिला. तसं ब्रह्मज्ञान काय नाही बघा, कोणी चोरून नेणार नाही. ब्रह्मज्ञान आपलं ज्ञान प्राप्त झालं आनंद स्वरूपामध्ये, आपण कुठेही पडून राहा. त्यांनी नाशवंत आहे. तुम्ही आत्मा नाश नाही आहे, ब्रह्म आहे तुम्ही. शास्त्र सांगताय, मी अनुभवी लोक पण सांगतात. ते बघा, तुम्ही जन्मदिन पाहिलं शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा असं रोज तुम्ही सकाळ संध्याकाळी काही हे म्हटलं तरी तुम्ही मुक्त होणार नाही, हे लक्षात ठेवा. तेच आम्ही इथे शिकवतो की प्राणायाम करा, उपवासी राहा. 7-8 दिवस सगळ्यांना ते मार्गदर्शन करतो. प्राणायाम करून मी देह नव्हे, मी सच्चित आनंद स्वरूप आहे. तर श्वास वर घ्या. मी काय ऊर्ध्व प्राणायाम सांगतो. इडा पिंगळा सुषुम्ना नाडी आहे, तर इडानं वर घ्या, कुंभक करा, नंतर चंद्रगाडीनं सूर्यगाडीनं सोडून द्या. असं रोज घ्या ना. आता किती आलेत की 6 दिवस शिकले. 30 व्यक्ती आले तिथे, मुलं आले 30 लोक. त्यांना सगळ्यांना हेच सांगत होतं, नित्य उपासना यायचं, प्राणायाम करायचं, हे करा. आहार काही नाही, जेवणच नाही का 7 दिवस. आपण जेवण म्हणजे काही नाही, एवढाच एक लाडू देत होतो आणि 1 कप चहा. हे चहाच नाही, दूध. 6 दिवस होते बघा. आता आहेत भडंग वगैरे आलेले आहेत, अजून आहेत बघा. ते सगळं ते शिकवायचं आहे. तुम्ही मुक्त कसं व्हाल? नुसतं रोज भजन करून मुक्त होता काय? होऊ शकणार? तुमचं दुःख निवारण होतंय काय? तुम्हाला मी देहातीत व्हावाचा अभ्यास करायचा आहे. मी देह असून मी देह नाही, मी ब्रह्म आहे, मी सच्चित आनंद स्वरूपी आहे. बघा, मला म्हणतात ते नैव किंचित करोमि ती युक्तो मन्ये तत्वित पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्नन् नश्यन् गच्छन् स्वपन् स्वचन् प्रलपन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. गीता सांगते मी काहीच करत नैव किंचित करोमि ती युक्तम. एक किंचित बी मी काय करत नाही. ज्ञानी काय म्हणतो, मी काही करत नाही. तो खातो पितो सर्व करतो, परंतु त्याचं एका ज्ञान प्राप्त झाल्याचं मी काय खात नाही म्हणतो. ज्ञानी खात असून देखील चालतो, मी जात नाही, राहत नाही एका ठिकाणी. माझं मी ब्रह्मस्वरूप आहे म्हणतो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्ही ध्यान करा. ध्यान म्हणजे कसं करायचं? मी सच्चित आनंद स्वरूप आहे म्हणून ध्यान करायचं. बघा, आसनामध्ये बसून 2-2 तास 3-3 तास बसून लागला की आपोआप मन उन्मन व्हायला लागतंय. हलायचं नाही, शरीर हलवायचं नाही. स्थिर आसन, स्थिर बदली. बघा, झाल्यानंतर तुम्हाला प्रकाशाचा अनुभव यायला लागतो. तुम्हाला सगळीकडे प्रकाश, आत्मज्ञान. आमची आई होती, ती कल्याणला तिला घेऊन गेलो होतो. ती रात्री मला उठवली तिनं. अरे सर, तू रात्रभर कशाला लाईट लावलायस म्हणून मला रागवली आई. म्हणलं आई, लाईट कुठं झालं? अंधारच आहे म्हणून सांगितलं. पण मला प्रकाश दिसतो की म्हणाली. म्हणलं हे गुरुची कृपा म्हणून सांगितलं. कोण? आमच्या आईचे गुरु भाऊसाहेब महाराज. भाऊसाहेब महाराजांनी तुला नाम दिलेलं बघा की नामस्मरण करता करता उन्मन व्हायची आणि तुला ज्ञान प्राप्त. सगळीकडे प्रकाश आहे म्हणाले. आनंद व्हायला लागला, मुक्त झाले होते. त्याची आम्ही हे स्मृतीची सप्ताह करतो कुठे याला सांगलीला त्या मंदिरमध्ये आमचे लग्नात. पण सांगायचं तात्पर्य काय, तुम्हीही अभ्यास करा, गुरुकडे या. मला आम्ही हे बद्ध आहो, आम्ही अज्ञानी आहो, आम्हाला ज्ञान प्राप्ती करून द्या म्हणून विनंती करा. ते तुम्हाला
पण सांगतात की एकदम सांगत नाही, तुमच्याकडून सेवा करून घेतात. निष्काम सेवा करायला पाहिजे तुम्ही, निष्काम सगळं. वा कुठल्याही बायकोवर आसक्ती ठेवू नका, कुठल्या धनावर आसक्ती ठेवू नका, काही अभिमान ठेवू नका, अहंकार नको. तर मिळतं. मी मेल्यासारखं यायचं, आपण नाही म्हणून आता मेलोय असं समजून तुम्ही ध्यान करा. गुरुकडे या, गुरुकडे सांगा मी कोण आहे वा. आम्ही सांगतो तू ब्रह्म आहेस बाबा, तू प्रकाश आत्मप्रकाशी आहेस. मग कसं हो म्हणून विचारतात. बघा तुमच्या डोक्यावर ब्रह्मरंध्र साधना आम्ही सांगतो त्यांना. श्वास कसा घ्यायचा, वर घ्यायचा श्वास, खाली घ्यायचा नाही. नाकापासून वर ब्रह्मरंध्रकडे बघायचा. की 6 दिवसात तुम्हाला ज्ञान प्राप्ती करून देतो मी. पण महिलाच रामगिरी मी जबाबदार नाही. 6 दिवसात खरं श्वास खाली घ्यायचंच नाही, शरीराचा संबंध सोडून टाकायचा. संबंध काय, कंठापासून वरपर्यंत सार्थ श्वास फक्त तिथंच सावकाश ब्रह्ममध्ये असं थोडंसं हे केल्यानंतर तिथं व्हायब्रेशन होतात बघ. तेवढे सोपं, सर्वात सोपं. किती दिवस पूजा करणार तुम्ही. ज्ञान जोपर्यंत शरीर आहे, हे शरीर मिळून जाईल केव्हा काय ऍक्सिडेंट होईल का हे सांगता येत नाही. म्हणून उत्तिष्ठ जागृत प्राप्ती वरांनी बोधित. जागे व्हा, आताच जागे व्हा. कोण आहे तुम्ही. मी पुरुष आहे, मी अमुक आहे, मी इंजिनियर आहे, मी हे आहे, डॉक्टर आहे, सगळं सोडून टाकायचं. निरंतर करून टाकलं. म्हणून जे काय सत्य आहे ते खंड आहे, ते आत्मज्ञान खरं. काय करून काय करणार तुम्ही. काय किती पैसे मिळवले तर पैसा घेऊन जात आहे. किती प्रतिष्ठा मिळवलं तर कोण काय प्रतिष्ठा काय कोण त्याचं काय संवाद नाही. उद्या आजारी पडलंय, श्वास घेता येणं झालं, काय करणार. ज्ञानी असला तर त्याला सहज जीव जातो. तडपडत नाही ज्ञानी. लगेच आपलं श्वासानं इडा पिंगळा बंद करून सुषुम्ना जागा करून आज्ञाचक्रामधनं तो ब्रह्मरंध्रकडे जातो. ते शिकवत आहे ना सगळ्यांना. जे भणन वगैरे आलेचे ना, त्यांना सारखं ऊर्ज प्राणायाम घ्यावा म्हणतो. त्यांनी काय होते, आनंद व्हायला लागतोय. दोघा तिघांची कुंडली जागृत झाली आहे. एका दोघा तिघांची कुंडली जागृत झाल्यानंतर सुषुम्ना नाडीतून वर जाते मूलाधार चक्रापासून वर खाली तर पश्चिम दारानं इथे आज्ञाचक्र स्ट्राईक करते. तो प्रकाश करते आज्ञाचक्र. सर्वत्र भरलेला आहे भगवंत, अणुरेणूत भरलेला आहे. तिळा एवढे बांधून आतुर आहे विश्वंभर. तिळा तिके हे बिंदले तेने शिरोमन कोंदाटले. ते घ्या. इथं सत्संग कसला पाहिजे. मी पूजा केली, मला अमुक झालं, याला काय महत्व नाही आहे. कोण देव पण ते ग्रहण करत नाही तुमची पूजा. कारण वासना दुःख असते. तुम्हाला त्याचं पैशाची वासना आहे, स्त्रीची वासना आहे, तुमच्या ठिकाणी अनेक वासने भरलेल्या आहेत. माझं म्हणण्याची वासना आहे. ते सर्व जायला पाहिजे. तिथं ते सर्व जाण्यासाठी त्यांना युक्तीनं सांगत असतो, ब्रह्मरंध्रकडे जावा, बघा आकाशात फिरून या, सर्वत्र फिरून या म्हणून सांगतो आम्ही. देहाती सोडून बाहेर पडतात तिथं. सगळं आपलं भडंगना विचारायचा माहिती आहे सगळं. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, कुठं जावं जिथं आपल्याला ज्ञान प्राप्ती होईल त्या तिकडे जावा. सिद्धीकडे वळू नका. नामस्मरण देखील जास्त करून उपयोग नाही. नाम काय, नाम रूप अवघाची भ्रम. नाम आणि रूप हे भ्रम आहे. म्हणून गुरुकडे यायचं. तू कोण आहे तुला सांगतो ना, तू सच्चित आनंद स्वरूप आहेस बाबा. तू शरीरकडे लक्ष दे. हाडा मास कशी आहे त्याच्याकडे लक्ष दे. मला माझे पाय दुखतात,
एक बाई आली माझ्याकडे, मला मी ध्यान करते आणि पण माझी मांडी फार दुखायला लागली म्हणून. तू मांडी नाही आहेस, कशाची तिकडे लक्ष देते म्हणून मांडी. मांडी आहेस का तू? मांडी का पण सगळं कर, तू कोण आहेस ते बघ आली, तिकडे लक्ष दे. लक्ष लक्ष पाहण्याची वस्तू परात्पर चिन्मय ब्रह्मरूप ते जे प्रत्यक्ष आहे म्हणून सांगितलं. लक्ष खाली घ्यायचं नाही, पायाकडं हाताकडं लक्ष दिलं नाही ना, आपोआप तिथली जाणीव जी आहे ती निघून जाते, निघून जाते आणि तुम्हाला बघा ह्या कंठापासून वरपर्यंत तुम्हाला अनुभव येतो. म्हणून चांगल्या गुरुकडे जावा. त्याला अज्ञानी आहे, नुसतं वेशधारी आहे, सगळीकडे पुष्कळ लोक आहेत, आम्ही हिमालयात बघितलेले आहे. त्यांच्याकडे गेलं काय तुम्हाला काय फायदा होणार नाही. तुमच्याकडनं पैसा चढ वसूल करतात, हा पैसा नसतं जावा म्हणतात. म्हणून खरा कोण गुरु आहे? जो ब्रह्मज्ञान प्राप्ती करून देणारा, तोच खरा देव. तुमचे सगळे वासना नष्ट करून आपोआपच वासना नाश होतात तुमचे. ब्रह्मानंद साधना करू लागला की मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे काही वाटतच नाही. आहारवर अगदी कंट्रोल येतो. म्हणून त्याने सांगितलं युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाबोधस्य योगोर बोधी दुःखा. 6व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून कमी खाणं, आहारवर कंट्रोल ठेवून 6 दिवस असतं, 6-7 दिवस असं अनुष्ठान ठेवतो आम्ही. ध्यानात यायचं असेल इथे काही जरूर यायचं, तेवढ्यासाठी ही सगळे मोठी बिल्डिंग वगैरे काही केलेली आहे की लोकांना कळायला पाहिजे मी कोण आहे, म्हणजे कळलं पाहिजे. तू कुठं आहेस बाबा, तू कोण आहेस म्हणलं काय सांगता येत नाही. म्हणून ही आश्रम एवढं मोठं कशाला केलेलं आहे? तुम्हाला केवळ एक 2-3 महिन्यात तुम्ही मुक्त व्हायला पाहिजे. मुक्त व्हायचं म्हणजे ज्ञानप्राप्ती. 3 महिन्यात मला ज्ञानप्राप्ती झाली. आनंद आहे, आनंदी आनंद, आनंदाच्या डोही, आनंद तरंग, आनंदाचे रंग, आनंद 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 होतो. कोण आहे? मी ब्रह्म आहे म्हटल्यावर तुम्हाला. कारण वर मन जातं ना, ब्रह्मरंदकडे जाते. सगळे ब्रह्मरंदकडे साधना आहे. पाय नाही, हात नाही, मी काय नाही, सगळं कोण आहे? मी डोळे पण नाही, मी ब्रह्मनंदमध्ये नेतो तुम्हाला. मी मन गेल्यानंतर उन्मन झाल्यानंतर सगळं आहे. मन हे उन्मन झाले नसे बद्धतेची वार्ता, हेतू हा मावळला शब्दाने निशब्दता, तटस्थ होऊन ठेवले निजरूप पाहता, ते सुख काय सांगू. म्हणजे वाचे बोलता आरतीचे नियोगे गेले मी पण माते, हे सुख काय सांगू. ज्ञानी लोक सांगतात, मग तुम्ही रोज 12 हे म्हणता की प्रार्थना करता, रोज म्हणताय काय, पण अजूनही कोणी ज्ञानी होत नाही. कितीतरी मठ आहेत, संप्रदायाची मठ कितीतरी आहेत. कोणी साधना उगीच नाकावर दृष्टी ठेवून काय फायदा करणार आहे? आपलं स्वतः अखंड सिद्ध करून आम्ही पण सिद्ध आहे. नाकावर दृष्टी ठेवून किती वेळा करणार तुम्ही? कितीतरी वर्ष साधना करून परत ते जात. हे ब्रह्म स्वरूप आहे. तुम्ही ब्रह्म तुम्ही नेहमी आहेच आहे. तुम्हाला वेगळं काय व्हायचं नाही आहे. ते सहस्थिती आहे. अशी सहस्थिती कोणी रिसर्च केली आहे तर आम्ही केलेली आहे. हा साधना करायची गरज नाही तुम्हाला. कोण काय अभ्यास पार करणं लाईट, फक्त आहार विहार युक्त आहार विहार असे म्हणलेलं आहे. युक्त आहार वगैरे घेत थोडंसं हे करून केला तर मुक्तता तुम्हाला. बाकी काय किती साधना मुली मोठे पूजा करायची काय नाही तर काकळाती करायची काय, 12 अभंग म्हणायचं, त्याशिवाय झोपणार नाही. काय 12 म्हणून किती ज्ञान झाले का तुम्हाला? 12 अभंग म्हणून नाही. मन उन्मन करायचा अभ्यास पाहिजे. चित्तशे शुद्ध हे कर्म वस्तू उपलब्धते वस्तू सिद्धी विचारेण किंचित कर्म कोटी भी म्हणून म्हटलेलं. मी सच्चित आनंद स्वरूप आहे म्हणून घ्या. तुम्ही ज्ञान होतं पडत वर मन ओढलं की त्यावेळी म्हणायचं आपण मी सच्चित आनंद स्वरूप आहे. मी देह नव्हे, मी डोळे नाही, मी कान नाही, मी डोकं नाही आहे, काय नाही, मी सच्चित आनंद स्वरूप आहे. असा अनुभव झाला की किती व्हायला पाहिजे तुम्ही आहेच आहे.
आहे परमार्थ आहे सुगम, परी जनाची झाला दुर्गम, का दयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. पहिलं परमार्थाचं त्याच्यानं दिलेलं आहे. परमार्थ सुगम आहे अगदी, पण आपल्याला आपला शरीराचा संबंध तोडता येईल. मी पाय दुखते मला, म्हणजे तुम्ही पायातच तुमचा जीव भार राहिलेला आहे. ते सगळं जायला पाहिजे, ते शिकवतो आम्ही तिथे. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती पाहिजे, मला ब्रह्म व्हायचं, ज्याला भक्ती वाढवायची आहे, त्यांना भक्तीनं पण करता येते, तर इथे या. इथं गोल्डन बिल्डिंग बांधले जातात. प्रत्येक महिनाभर इथं साधना करा आणि मुक्त व्हा. तेवढ्यासाठी हे आयोजन केलेलं आहे. हे जे आयोग केलंय तुम्हाला कळायला पाहिजे, जगाला कळायला पाहिजे की तुम्ही जगायला पाहिजे किंवा एवढी आश्रम आहे आणि इथे असं शिकवतात म्हणून कळलं की लोक येतात. उद्धार करण्यासाठी आहे, उदार बुद्धी. तर काय तुमच्याकडनं पैसा मिळवायचा नाही आहे आम्हाला. काय आम्हाला काय पैशाची गरज नाही आहे. महाराजांना सांगितलं की महाराज देऊन टाकतात. लक्ष्मीला पाठवून देतो माझ्याकडे. म्हणून काय करायचं पाहिजे, नामस्मरण करा. नाम म्हणजे स्वतः नाम साक्षी रूपानं करा नामस्मरण. मी करतो ही भावना सोडून नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला ही शक्ती प्राप्त होते. आणि कोणाला असं वाटत असेल की आपल्याला ज्ञानप्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल, तळमळ असेल, त्यांनी इथं आलं तर आम्हाला त्यांना फुकट जेवणाची सोय करून, फुकट सगळं हे करून आम्ही त्यांना शिकवतो आणि त्यांना ज्ञानप्राप्ती करून देतो. एवढं सांगून मी पुढे करतो. सद्गुरु ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ರಾಮಕೃಷ್ಣ ಮಹಾರಾಜರ ಅಡಿದಾವರುಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ಪರವಾಗಿ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾದ ಶ್ರೇಷ್ಠಾಂಗ ಪ್ರಮಾಣಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಈ 3 ದಿನಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ತಾವುಗಳು ಆಗಮಿಸಿ ಸದ್ಗುರುಗಳ ಆಶೀರ್ವದಕ್ಕೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹಸ್ರ ಸಹಸ್ರ ಚಂದ್ರದರ್ಶನದ ಸೇವಾ ಸಮಿತಿಯ ಪರವಾಗಿ ಶ್ರೀಮಠ ಪರವಾಗಿ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ.